उजळले भाग्य आता वाढो आवाज थोडासा याचा विको काढ. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारणी संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडना संपुष्ट हृदय पेटे करुणी पोटी साठव संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडना तुका म्हणे होता ठेवा तू या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडना महायोगपीठी तटे भीमरथ्या वरम पुंडलिकाय दातुन मुनींद्रिहि समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या श्री संताचे माता चरणावरी साष्टांग ही करीत दंडवत. ओम नमो ज्याध्यावीत प्रतिपाद्या जय जय सोसोमिध्यात्मरूपा दिवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु मणे निवृत्तीदासु अवधारी जोजी तैसे श्री गुरुचे महिमान आकळिता से साधन हे जाणोनी म्यानवनिमांत केले ज्यांचे केले आस्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच वंदू चरणा श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता गजानना अवलिया अवतरले जगतारा. बोला बोला गाडी वाजवा बोला बाबाचं भजन करा.
उजळली भाग्य आता अवघी चिंता वारळी संत दर्शनी हाला पद्मनाभ जोडला उपस्थित. या ठिकाणी जमलेले सर्व भाविक जन कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे, अभंग जगद्गुरु जगत वंदनीय वारकरी संप्रदायाचे कळस जगद्गुरु तुकोबाराया यांचा हा अभंग असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराया तुम्हा आम्हाला संत दर्शनाची मती प्रतिपादन करता. कीर्तन रूपी सेवा कोणी निमित्त नाही, तुम्हाला कल्पना आहे. दरवर्षीप्रमाणे चलत असताना तुमच्या गावातील हा अखंड हरिनाम सप्ताह, दुधामध्ये साखर श्रीमद भागवत ज्ञान कथा, भागवत प्रवक्ते आमचे गुरुबंधू अंबुस्कर बाबा त्यांच्या अमृतुल्य वाणीतून तुम्ही कथा श्रवण करतात. मत भाग्य आहे. आणि आज माझ्याकडे आलेली ही कीर्तन रूपी सेवा दादा 12 महिन्यातून का होईना एक सप्ताह गावामध्ये आवश्यक आहे. कारण नामाच्या चिंतने परती 12 वाटा विघ्ने. एवढंच काय दादा, जळती दोषाची डोंगर शुद्ध होती नारी नर. गाते ऐकते सादर जे पवित्र हरी कथा, अपवित्र असणारा जो हरी कथेमध्ये कीर्तनामध्ये आम्ही या कीर्तनी शुद्ध संसाराच्या अंगी अवघेच व्यसने आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो. आणि हे जे परिणाम आहेत ना दादा, हे सर्व कीर्तनामध्ये कथेमध्ये होतात. आणि कथा म्हटल्यानंतर भगवंत हजरच आहे. देवाला कुठे पाहायचं कामच नाही. स्वतः देवाने पता सांगितला, कोठे नका पाहू करा हरी कथा. वनात पाहू का डोंगरात पाहू, कुठेच पाहू नको. फक्त कथेत येऊन बस, कुठेच जायचं काम नाही. कथेत या. आणि दुसरा एक प्रश्न सांगतो मी तुम्हाला. सध्या काय झालं, कोणाच्या घरी गेलो का नाही आपण, तो लोक म्हणतात महाराज आमच्या घरामध्ये चिडचिडपणा आहे, आमच्या घरात मेळ नाही, पैसा टिकत नाही. कोण्या घरात प्रॉब्लेम आहे ते. आम्ही गेलो की लोक चहा घेतला नाही विषय मांडतात. महाराज घरात असं कोण होऊन राहिलं बाबा, पैसा टिकत नाही, घरात एका मानाचे मन लागत नाही, काही संतानाची काही असं अस्वस्थपणा आहे. असं का बरं होते बा घरामध्ये? याचं कारण असं, तुम्हाला जर तुम्ही कुठे जर पाहिलं तर तुम्हाला लोक असं सांगतील किंवा तुम्हाला पितृदोष आहे. काय आहे? तुमचा पितृदोष आहे, तुम्हाला पितृदोष घालवायचा आहे. मग पितृदोष कशाने घालवला जाईल? मग नागबलीची पूजा करा. काय करा? मग नागबलीची पूजा करा. जा मग नाशिकले, जा मग गयेले, जा मग त्र्यंबकेश्वरले. मग तिथे जा, 25-30 हजार रुपये खर्च करा. नागबलीची पूजा होती आहे, मग तुमचे पित्र शांत होईल. आता इकडे पहा, इकडे पहा, आता इकडे पाहतो मी. आता नागबलीची पूजा करण्यासाठी, पित्रजांचा उद्धार शांत करण्यासाठी नाशिकले त्र्यंबकेश्वरले जाऊन खर्च करायचं काहीच काम नाही. 40,000 50 रुपयाचं काहीच काम नाही. फक्त एक काम करा. काय करा? काय करा? फक्त गावात भागवत चालू आहे ना, भागवत येऊन बसा. आणि भागवत जर 7 दिवस जर ऐकलं
इकडे पहा 7 दिवस तुम्ही भागवत ऐकलं ना ऐकलं त्यांचे उत्तर ती पूर्वज त्यांचे उत्तर ती पूर्वज या भागवताच्या पत्रिकेवर हेडिंग असते वाचली की नाही का पत्रिका छापली फक्त सुरुवातली हेडिंगच त्याची याची कथा भागीरथी स्नान जी करते त्यांचे उद्धरती पूर्वजत भागवत मन ऐकून ऐका 6 दिवस मध्ये तुमच्या पूर्वजांचा उद्धार. आता हे प्रमाण संत महात्म्याचे आहे तो हे का आमच्यासारख्या पोटभऱ्या साधून थोडी लिहिलंय आम्ही काही सांगू तुमच्या समोर पण ज्याने प्रमाण लिहिले त्याचा अधिकार सामान्य नव्हता सामान्य प्रमाण होता का त्याचा सामान्य अधिकार होता का तुकाराम 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 ज्यांनी महाराज म्हणतात जगताच्या पाठीवर जे देवादिकाला जमलं नाही बाबाजी अंबेडकर बाबा देवादिक गेले इंद्र गेला महेश गेला सगळे गेले कुठे गेले म्हणजे मेले पण ज्यानं मरणावर विजय मिळवला मरण माझे मरुणी गेले मजला केले अमर काळ जगा खाय तुम्हा खाय पण आम्ही माथा दिला पाय आपुले मरण पाहिले मी डोळा आपुले मरण पाहिले मी डोळा आपुले मरण पाहिले मी एवढा ज्यांचा अधिकार ते म्हणतात बाबो हो कुठे नका जाऊ काऊन 40,000 रुपये खर्च करता गावात भागवत चालू आहे ना येऊन बसा ना या ना तुमच्या गावात सांगायचं कामच नाही जशी एवढी गर्दी आता आहे तर ते भागवतात असेलच एवढी आहे ना महाराज हो प्रश्नच नाही ना कारण हा परिसरच सकार महाराजचा आहे त्याला विठाल काय होईल महाराज सध्या लोकांकडे टाइम नाही राहील आता तुमच्याकडे तर चांगली गोष्ट आहे पण आमच्या याच्यात भागवतात 5-6 माणसं बसेल असतात सगळ्यात जास्त बाया असं वाटते की गावात माणसं आहेत की नाही हा प्रॉब्लेम पडते गावात आमच्या पारसलेवर कारण लोकांकडे आता टाइम नाही राहिला एका जणाला म्हटलं कीर्तनाला चाललं तो म्हणे महाराज आता म्हणे राजा आता तर म्हणे राजा पाठ खाजवायला टाइम नाही काय बोलला हा काय बोलला मी म्हटलं मी खाजून देतो येईल आणि खरंच टाइम नाही येईल भीतीले पाठ खाजवती नशी म्हशी सारखी गाडीच्या आरतीले पाठ खाजवती टाइम नाही राहिला लोक टाइम नाही राहिला खरंच टाइम नाही राहिला फक्त रात्री 2-2 वाजेला गोष्टी करायला टाइम राहिला त्याच्याजवळ 2-2 गोट्यावर बसतात तो लोक याच्या घरी काय झालं आणि त्याच्या घरी काय झालं त्याच्या घरी जे आवाज येत गड्या तुला काय करायला का घरचं पाहिजे पाहिजे याला टाइम आहे तुम्हाला इकडे टाइम नाही तुम्ही टाइम नाही म्हणता ना दादा इकडे पहा तुम्हाला एक दिवस टाइम काढा लागेल बरं ओ भाऊ ओ दादा एक दिवस टाइम काढा लागेल तुम्हाला कधी
कधी आ तुम्ही काही चहा घेता का? लांड्याच्या मळ्यावर बसला काही काही कळा लागेल तुम्हाला. आपला बाप आला की आपला बाप कोण आहे? हा यम हे जरा माहित आहे तुम्हाला. तो आला की मग त्याला म्हणा चल जा अपने पास टाइम नहीं है, चल जा रे ती गुरिका में दिख रही अपन अपने पास टाइम नहीं है, चल जा अपने को और जाना पड़ता हरभरा सोना है। हाँ, चल जा जल्दी मेरा बाया गया कापूस को, मेरे को जाना पड़ता कापूस को बाया गया। मेरा हरभरा सोना है। ऐकेल का हा तो तुमचं तुम्ही बोलत जाऊ ना. तुमचं ऐकेल का तर ऐकेल नाही नाही. झोपली का आजी? नाही रे बापा लांड्या झोपतोय रे बापा मी. तो तुले सकाळ घ्यायला आला मग त्याला म्हणज नातीचं लग्न आहे बापा पराच्या दिवशी लग्न लागू दे मग मले ने ऐकील का आजी? आजी नाही बापा लांड्या नाही ऐकणार. बर एक काम करा तो आला की त्याला म्हणा ए केलेले गड्डीले केले 50 लाख मेरे बहुत बहुत पैसा है चलले फेकले असते ती दादानं फेकले असते. घोटाळा केवढा होईल होता. येले गड्डीले चल जा ऐकील ऐकील मग तेथे न चले बाबा मग तेथे बढिया बढिया गेले दादा विलासराव देशमुख गोपीनाथ मुंडे आर आर पाटील काय नाव येऊन राहील तुम्हाला फटाफट. सुषमा वा लता मंगेशकर अजित पवार काले म्हणतात येईल दादा म्हणा ना दादा म्हणा ना दादा. हा दादा राहायला एक स्वप्न नाही त्याचं एक स्वप्न होतं त्याचं कोणतं अजी जय त्यांची हो एक स्वप्न होतं मुख्यमंत्री व्हायचं. राहील आता पुढच्या जन्मात घेतील ना घेतील पुढच्या जन्मात. अजित दादा मला एक सांगा दादा ओ दादा मला एक सांगा या लोकांजवळ पैसा नव्हता का राजा? बोला ना हो नव्हता. डॉक्टर नव्हते का? नव्हते डॉक्टर. मग तेथे न चले काही सत्ता सत्ता हमें सोचना है और हमें करना है लोकांना खड्ड्यात घालना है. सत्ता सत्ता गेले गेले. माननीय साहेबांना श्रद्धांजली. प्रत्येक कीर्तनामध्ये मी सांगतो की मनुष्याने जीवनामध्ये मरण डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे. राजा परिस्थितीला माहित होतं महाराज सातव्या दिवशी मरण आहे. राजा सावध झाला आपल्याला आठवण नाही.
नाही. माणसानं महिन्यातून 15 दिवसातून 8 दिवसातून मसनवाटीत चक्कर मारला पाहिजे. तुम्ही कोण हसून राहिले? गेलं पाहिजे माणसानं मसनवाटीत की आपली जागा अटी. हा हा माणसाले मरावं लागते की मरा वाटते? हा कोणाला मरा वाटते? हातवर करा बरं. कोणाला मारा वाटत? ते आजीली मारा वाटत नाही. पण ते आजी तूच तूच मागे का पाहून राहिले तूच? ते आजी मंदिरात येते इठ्ठाला, मला काही नाही तर रे बापा, मला दिसत नाही ना रे बापा, मा पत्र कुठे लपलं शिंदरे बापा. मग दवाखान्यात काल जातं व आजी. काही नाही, सारा बोलणं आहे. आमची आजी शेतात गेली, विंधन जमा केलं, विनाचा भारा बांधला, डोक्षावर घेतला, घामाला भारा खाली ठेवला, जोराने आवाज दिला, यमाले, यमा ये रे बाबा ये, ने म्हणे ने. यमाला वाटलं माहिती गिराईकच नाही, पटकन आला यम. वाजे मी आलो म्हणे. तू कोण? म्हणे मी यम. त्याच बोलावलं. तू आला का? म्हणे बापा बरं केलं तू आला, पण मी तुला भारा उचलून द्यासाठी बोलावलं रे बाबा. मला नाही वाटत कोणाले. नाही नाही नाही. मग विलासराव गेले, गोपीनाथ मुंडे गेले, तुमचा नंबर नाही लागी. नाही, तो तर एवढा जबरदस्त आहे, एवढा जबरदस्त आहे, लांड्या उडी मारत काय, एवढा जबरदस्त आहे की गाडी गाडी काळ वाटयाची तुमच्या मागे टपून आहे बरं. ही विसरलाय बरं लोक महाराज. लोकांना वाटते आम्ही अमरपट्टा घेऊन आलो. हो नाही नाही, विसरले लोक. पांढरे झालेले केस गोडरे त्यांना काळे करून राहिले लोक. तुम्ही म्हणा लांड्या तुला पैसे द्यावे लागतात काय? खुशी आहे आमची, हेड्रा आहे आमचा आहे, तोही कोण जाऊन राहिली. मा काही म्हणणं नाही ना, केस दररोज काळे करा ना तुम्ही, माझं काही म्हणणं नाही. आम्हाला पैसे द्यावे लागतात, पण आयुष्य कमी करा ना, कारण आयुष्य कमी चालू आहे. 90 करा ना 40. आयुष्य जात आहे. आवाज बरोबर करे, आवाज. काळ जपत से सोहिता घोर वाहा ध्यानी रहा श्री हरीच्या पुत्र जन. आयुष्यातला एक दिवस चालला, बड्डे करून राहिले. बड्डे बड्डे का घड्डे आहे? हा बड्डे. आठवण नाही म्हणा. आता तर कठीण आहे, कठीण आहे. किती वय झालं असेल बापू? हा 55 नाही, जास्त आहे. 55 नाही बापू, जास्त आहे तुमचं वय. जन्मतारीख नाही बरं, जाऊ द्या. 55 ते बुढे बापू खालचे चष्म्याले बापू वय किती झालं? वय चष्म्याले बापू वय किती आहे? वय किती? अरे बरो ओ बरो, त्या आवाजात चेहरा पा सफरच्या सारखा चेहरा आहे पप्पा. 73 वर्ष झाले लोक बसल्यात पा. 70 80 हे लोक पाहतील. 70 80 85 आता 70 80 वर्षाचे लोक बसले आहेत. हे लोक त्याच वक्ती जायला पाहिजे होते नाही.
काही कधी करोनात करोनातच जायला पाहिजे ते नाही लोक. हा आता हे बुड्या बाबा या किती बुड्या बुड्या बसायला पाहिजे. हा खोखोल्ले की गेले. आता 40-50 वर्ष झाले, 80 वर्ष झाले. किती वय सांगितलं? हा, 73 वर्ष झाले. ओ बाप्पू, 73 वर्ष झाले तुम्ही ती बसला ना. हा, कोणाची मेहरबानी आहे? त्याची ना, त्याची ना. तरी वर्गणी देत नाही राजा. वृक्षाची पान आले जाती सत्ता आले जाती सत्ता राहिली अहंता बघा कोठे राहिली अहंता बघा कोठे एक नारायण एक नारायण या बापू माले शब्द लिहून. हे स्पीकर बंद आहेत का रे? चालू आहेत का? माय कान कळला बसल्या का? या बापू माझे शब्द लिहून 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला दवाखान्यात भरती केलं. 2 तास ऑपरेशन चाललं. लक्षपूर्वक ऐका, लक्षपूर्वक ऐका. ऑपरेशन संपलं. 12 लाखाचं बिल डॉक्टरना हातात दिलं. म्हाताऱ्याला लढायला सुरुवात केली. डॉक्टर साहेब म्हणतात का लढता तुम्ही, का लढता? पैसे जास्त झाले कमी करतो. नाही म्हणे साहेब मी त्यासाठी नाही लढत. डॉक्टर साहेब 2 तास माझं हृदय तुमच्या ताब्यात होतो डॉक्टर. त्याचे तुम्ही 12 लाख रुपये काढता. ज्या सखाराम महाराजांना मला 80 वर्ष हृदय सांभाळलं त्याने मला 2 बोटाची चिठ्ठी नाही पाठवली. आलं बिल आता लो घरी वर्ष. हे लाईन बिल नका बरोबर. हे लाईन बिल, ही लाईन बिल नका बरोबर. काय होते तुम्ही आबा मा किरण बोलावं लागते बरं. तुम्ही लांड्या मण्याजवळ बसला का? तुम्ही संबंधाचे पाहुणे आहे का? तुम्ही स्पष्ट बोला बिलकुल. तुम्ही मस्त मोकळं राहायला पाहिजे माणसानं. हे लाईन बिल जर नाही भरलं तर काय होते? हा केबल कापून येतं म्हणजे लाईन कट होते आहे का नाही? तुमची लाईन कट होते बरोबर आहे. तुमचं मीटर चालून आलं. मीटर हे मीटर हे मीटर मा मीटर वाढते. याची तोंडात घालायला लागते. असं दाबली की मी मशीन शांत होते. आता याचाही खर्च आहे मला महिन्याचा. याचाही खर्च आहे. तुमचं मीटर चालून राहिला मीटर. आणि त्यांना लाईन कट केली तर मग मग कसं होईल? मग असं होईल. मग असं लोक म्हणतात वारं गेलं. वारं नाही गेलं. देवानं फेस काढला तुमचा. चाले शरीर कोणाच्या नाहीत मानत. आंबेडकर मानत नाहीत म्हणत लोक. परवाच्या दिवशी ज्या गावात मी कीर्तनाला गेलो ना, आम्हाला मंडप दिसेना. आम्ही त्या गावात फिरून राहिलो. त्याच गावातला माणूस हा उभा होता. त्या माणसाला मला म्हटलं इकडे या, भागवत सप्ताह कुठे चालू आहे? तो म्हणे भागवत आहे का आमच्या गावात? म्हटलं तुला तेही माहित नाही का? आपल्याला काय करावं लागते महाराज? आपले लेकर भले, आपले ढोरं भले, आपली म्हैस बरी, आपला वावर काय जीवन आहे मला. मला एक सांगा बरं,
तुमच्या जीवनात काही ना काही ठरवत ना तुम्ही, काही ना काही ना काही. आपण आलो कुठून, आपलं चालू काय आहे, आपण करून काय राहिलो, काय जीवन आहे लोकांचं. काही काही असं वाटते कठीण काम आहे. सकाळी उठणे, तोंडूने वावरात, वावरातून घरी, घरून वावरातून मग ते म्हैस बांधीला एक मागे मागे एक भावळ्या बायाची चाललं वावरात, वावरातून घरून, वावरातून घरून, वावरातून घरून गेला. आले तसे आले तसे एका जणानं घोडं चोरलो चोंडीतून आणि रातोरात चोरीचं घोडं नेलं बाळापूरच्या बाजारामध्ये मांडलं. पहिलं गिरेकाला घोडं केवढ्याच म्हणे 10,000. ते गिरेक म्हणे 10,000 एवढं महाग असते का म्हणे. मग का चोरून आलेलं आहे का. आणलं होतं, गिरेक वापिस गेलं. दुसऱ्या गिरायला घोडं केवढ्याचं म्हणे 10,000, ते वापिस गेलं. तिसऱ्या गिरेकाला घोडं केवढ्याचं म्हणे 10,000. गिरेक हुशार होतं. ते गिरेक म्हणे काही हरकत नाही, जळून 10 सोडून 15,000 घ्या आणि पहिले मला या घोड्यावर बसून पाहू द्या, मग पैसे देईन म्हणे. काय हरकत नाही, बसा बसा. हे जे त्या घोड्यावर बसलं जे गेलं तर अजूनही वापिस नाही आलं. संध्याकाळ झाली, ज्याने पहिला भाव विचारला ते गिरेकाला, का हो घोडं दिसत नाही राजा, घोडं दिलं वाटते म्हणे. हो राजा दिलं. केवढ्यात दिलं हो म्हणे. आणल्या भावातच दिलं राजा. म्हणजे आणलं आणि गेलं. काय हित केले सांग बाबा. हरी बोल. हित केले सांग बापा. काय हित केले सांग बापा. आणि आता तर कठीण झाला आंबुसकर बा. जुने बाप दादे आपले निदान घरात तरी मरत. जुनी लोक तोंडानं सांगत, ये बाजीच्या खाली लाव दिवा, रडू नका बे, आता चाललो. आता बेकार काम आहे. आता देवाने आम्हाला सांगून ठेवलं, जटी सापळा तरुण उचलून उभे लोक चालली, उभे हाती घेतलेला घास. काय रे थांब रे, काय थांब ना. सकाळ मला संस्थेचा विद्यार्थी आहे, त्याला सांगा दिलं का मी आटला सराव गेल्यावर मारतो काय. क्या भरोसा है इस जिंदगी. वाजवा ताड़ी.
हिफाजत कर ले तू लाख करे रखवाली तू लाख हिफाजत कर ले तू लाख करे रखवाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा गाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा गाली पिंजरा गाली पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. टाळ्या वाजवा टाळ्या आमच्या सरसाठी. ओ महाराज आपलं प्रमाण द्या, आपलं प्रमाण घ्या. क्षणभंगूर नाही भरवसा वारे सावध सोडा मायाचा काही ना मग चले गळा पडे फास पुढे हुशार थोरा हे ओळसागा रामस्मरा एक पाहात असा एकाची गहने झाले हे मग हाय का आठवण मरणाची आठवण येते लोक कधी येते एखादा माणूस मेला की मग त्या प्रेतच्या मागे लोकांच्या गोष्टी पाहतो मी काही खरं नाही वाईट आहे काय खरं आहे माणसाचं वाईट आहे डांग 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 करून मसानवाटीत गेले त्या मसानवाटीत गोष्टी पाहतो मी लोकांच्या असं वाटते काही लोकांना चिठून द्या होता करा दुसरा का थंडा काय येईल काय जीवनाचा करावं माणसाचं वाईट आहे वाईट आहे कोणासाठी करावं लागते हो राजा वाईट आहे काही पाण्याचं बुळबुळ आहे राजा वाईट आहे तंबाखू द्या हजर जीवनाचं काही खरं नाही राजा माणसाचं वाईट आहे काय जीवनाचं खरं आहे माणसाचं वाईट आहे राजा काही खरं नाही माणसाचं आज नाही सकाळ जावंच लागतं कोण राहायला राजा कोण बुराड काही कोणासाठी करावं माणसा म्हातारे म्हातारे बुढे पाहतो मी हे बुढे काही नाही राहिला आता डोळ्याने दिसत नाही गेले डोळे गेले डोळे गेले एखादी पिढी आहे का पिढी काही काही खरं नाही म्हणून राहिले तंबाखूही खाऊन राहिले बिडेही पिऊन राहिले काय वैराग्य तुमचं सांगा बरं काय वैराग्य आहे कोटपर्यंत हे मशानापुरतं तटून आले की हे डिपार्टमेंट पा तुमचं मागचं यायचं तर लय कमाल आहे बरं खरं हे मागचं डिपार्टमेंट यायचे मुळे परमार्थ जिवंत आहे अगरबत्त्या पेटवा तुम्हीच खरंच आहे खरं गोष्ट आहे पण अगरबत्त्या पेटवा त्याहीनच कापूर पेटवा तुम्हीच दिवे पेटवा तुम्हीच आणि घर पेटवा मला बरेच दिवस लक्षात नाही आले लोक बैले गाडीवर बसवतात चाल बस पेट्रोल पंप आले की उतरवतात उतर मी पेट्रोल भरून येतो कोणताच माणूस पेट्रोल पंपावर नेत नाही बाई बाहेरच उतरवते मी आई तुझ विचारच केला पेट्रोल पंपावर कोण नेत नाही मग मी पेट्रोल पंपावर बोर्ड पाहिला आग लावणाऱ्या वस्तू विठाल तिकडून आले की तुमचे कपडे भाई वा बो असं का फेकून दिला असतं तुम्ही
काही मिळ नाही तुला. हला विठाल हो. तिकडून आले की कपडे भाई, पाणी भाई, आले कधी हात चाला भाई म्हणते आपण म्हणा पैसे येत नाही खिशात दाखवा इकडे. आणि घरी आले अंगावून पाणी घेतलं आणि त्या डब्यातलं पांढरं पीठ लावलं. त्या बाईने म्हणतात चहा कर, अद्रक टाकतो जराशी. ते बाई म्हणते का हो तुम्ही सध्या समाधान वाटेतून आले. मरतच असता नाशिवंत देह नाशिवंत देह जाणारा सकाळ, आयुष्यात काळ सावधान, आयुष्यात काळ सावधान. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी काय केलं? एकच केलं. काय केलं? संसाराच्या नावे हरी बोल. जगद्गुरु तुकोबानी संसार सोडला पण भांडारा डोंगरात जाऊन बसले. एवढे बोलले, संसार तापी तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबानी. संसार सोडला नाही पण एकांतात गेलो. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, काम नाही कोणाला का मा काम नाही काम कोणाला. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मे ब्रह्मरस सेहो सदा. जगद्गुरु तुकोबाराया भजन करून राहिले पण तुकोबाच्या जीवनात एक चिंता होती महाराज. कोणती चिंता होती? तुकोबाराच्या जीवनामध्ये संत महात्म्याची गुरुची भेट नव्हती. कशाहून बोलता महाराज? प्रमाण घ्या. कै मे उदार पावे ना काही कृपा करील नारायण, ऐसे नारायण संत जन, समाधान चित्त माझे. काही उधार पावे ना काही कृपा करील नारायण, ऐसे संत जन, समाधान चित्त माझे. हो ऐशे ऐशे चिंता कर. पहा तुम्ही फरक पाहिजे माहिती फरक पहा तुम्ही. ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, ऐशी चिंता मा चुकून राहिला का तुम्ही सांगा. पहा फरक पहा. ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, ऐशी चिंता कधी सदा सर्व काळ, ऐशी म्हणजे तोंडातून घाला लागून राहील. हॅलो 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 आणि त्याला हात नको होता काढा. म्हणजे सोय पडे याला हातलं त्याला हातलं त्याला हातलं. बस मुख्यान बस आता. ओटा काढून नाही का खाऊन घेतो टाकून. ठाला विठाल विठाल. चिंता लागली जीवनाला. जमला की माझ्या जीवनामध्ये गुरुची भेट कधी होईल. आणि चिंता अशी आहे माणसाले महाराज, माणसाला झोपू देत नाही. आणि चिंतेला माणसाचा एक विषय आहे राजन आपले अंबुसकर भाऊ. कोणतं? चिंतेला माणूस स्वप्नात सुद्धा बडबड करते. ज्या माणसाला चिंता आहे ना, जर तुमच्या घरी एका दिवशी लग्न असलं, माणसं लग्न असते, सकाळी झालं पाहिजे हे झालं पाहिजे, रात्री स्वप्नात बडबड करते. मग आता तुम्ही बरेचसे लोक आमच्या शेजी झोपेल असतात, ते रात्री झोपीत म्हणतात हे अरे हा
निश्चित समजा यानं वखर गाड्यात टाकेलाय. याला सगोन पराठ्या पाडायला जावं लागते. सगोनच्या पराठ्या रात्री झोपीत पडून राहिलाय. एक तरुण पोरगान मी सप्त्याच्या पत्रिका घेऊन फिरलो आम्ही खेड्यापाड्यात. रात्र झाली, आम्ही दोघं जण एका गावात झोपलो. इकडून मी झोपलो, तिकडून तो झोपला. त्यानं झोपीत एक लात मला मारली. म्हटलं तर झोपीत आहे. दुसरी लात त्याने एवढी जोरानं मारली, मी उठूनच बसलो. त्याला म्हटलं ओट, लाता मारला ओट. म्हणे ओ महाराज काय उठून राहायचे. म्हटलं काय झालं. म्हणे मी गाडीला किक मारून राहिलो होतो राजा. निध्यान चक्कर तर मारू द्यायला होतं राजा. ही चिंता आहे. अजून उदाहरण सांगतो तुम्हाला एक. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो. कीर्तन झालं, त्याने माळी दिलं झोपेला. चौथ्या मजल्यावर माळीवर माल्या अगोदर कोणीतरी झोपेल होतं. मला काही माहित नाही कोण होतं. 12च्या नंतर त्या माणसानं चालू केलं उतर खाली, उतर खाली. या माणसाचा आपला काही संबंध नाही. आपण याच्या खिशातले पैसे काढले नाही. बेच्या जोर उतर उतर खाली. मी घाबरलो. मी उठा 2-3 ठेवून द्या ना, काय कराय. कपडे घेतले आणि खाली आलो. त्या बाईला उठ म्हटलं बाई उठा. ते बाई म्हणे महाराज काय झालं बाबा, काही पाणी घेणी पाहिजे का. म्हटलं पाणी नाही पाहिजे बाबा. काय झालं महाराज. म्हटलं वर कोण झोपायला बाई. ते बाई म्हणे महाराज माझे मालक आहेत, पती आहेत. काय झालं महाराज. म्हटलं ते म्हणून उतर खाली, उतर खाली. ते बाई म्हणे महाराज झोपा, त्याला सवायचं आहे म्हणे. ते कंडक्टर आहेत म्हणे. आली आलीची एसटी म्हणे एखादी. लावला त्याने एक उतरणं. ओ भाऊ, ओ दादा, जो कंडक्टर दिवसभर एसटी चालवते राजा, त्याच्या स्वप्नात जर एसटी येते, हे आमचं पोरग झोपीत पकात वाजत नशील का. काळ्या वाजत ना तुम्ही. पांडुरंग ध्यानी पांडुरंग वने. कारण काय तुम्हाला सांगू मुस्करमा. याला महत्वाचं कारण म्हणजे पळले वळण इंद्रिया सकळा. पळले वळण इंद्रिया सकळा. दिवसभर दुकानात कपडे फाडणारा माणूस. दिवसभर. आता आमचा भोजो कपड्यात दुकान आहे. दिवसभर कपडे फाडणारा माणूस कीर्तनात येऊन बसला. समोर बसला माले. आणि त्याला लागली डुलकी. आणि त्याला पडलं स्वप्न मी दुकानात आहो. मा समोरच बसला. धरला मा धोतर. किती फाळू. आता आमचं बहुत दुकान आहे. ते 10च्या नंतर जेवतात ते. आता तुम्ही 7 वाजता जीव घातलं त्याला नाही जमत. आता हा पकवादी आहे. हा पकवादी तसा जरी उभा असला तरी तो असं वाजवत राहील काही ना काही. असं करीन. काही गिलास वाजवीन. घरात हा एखादा डबा वाजवीन. त्या शरीराला एवढं नाही. तो कुठे जातो मुख्य नाही राहणार. काही ना काही वाजवीन. तो काही ना काही तो वाजवीन. पकवाद जरी नसला तरी. आता आमचे दिलीप भाऊ आहेत. आमचे प्रवीण सर आहेत. अहो दिलीप भाऊ प्रवीण सर कोण्या खोलीत आहेत. त्याच्या खोलीतून आवाज येईल तुम्ही पहा. राजा पंड समजून घ्या प्रवीण सर या खोलीत आहेत. आमचे दिलीप महाराज या खोलीत आहेत. त्याच्या खोलीतून आवाज तेच निघतील. ते संडासात बसले तरी त्याच्या स्वर तोच निघेल. आमचंही तसंच आहे. कंटिन्यू 11व्या महिन्यापासून माझे कीर्तन आहे. बिमार पडलो त्या दिवशी घरी आलो. ते कीर्तन हुकलं. 10 वाजले 11 वाजले तरी झोप ना लागे. 11:30 वाजले तरी झोप ना लागे. घरात जाओ बाहेर जा, घरात जाओ बाहेर जा. शेवटी पोराला उठवलं. म्हटलं उठ. काय झालं म्हणे महाराज. म्हटलं एक नारळ घे. एक आला म्हणजे धोपट काढ. एक बुक्क्याची डबी आण. मा खिशातली 100ची नोट काढ. त्यानं तसंच केलं. त्यांना मा डोक्याला बुक्का लावला. 100ची नोट दुपटा मा हाती दिली. त्यात मला झोप लागली. कसं आहे हे असं वड नाही महाराज शरीराला. तुकाराम महाराज म्हणतात माझं यशच झालं. माझं यशच झालं. ज्या गोष्टी मला चिंता लागली होती. तुकाराम महाराज म्हणतात मी झोपलो. मला स्वप्न पडलं. काय स्वप्न पडलं. मी गंगेच्या स्थानाला चाललो. सापडली वाटे
मस्तकी तो जाण. रस्त्यामध्ये मला बाबाजी चैतन्य यांची भेट झाली आणि त्यांनी माझ्या मस्तकाला ठेवला आणि काय केलं? मंत्र दिला राम कृष्ण हरी मंत्र दिला राम कृष्ण हरी हरी बोल. कृष्ण हरी मंत्र दिला राम कृष्ण हरी बाबाजी पुरे सांगितले ना बाबाजी पुरे सांगितले ना मंत्र दिला राम कृष्ण हरी मंत्र दिला राम कृष्ण हरी मंत्र दिला राम कृष्ण हरी स्वप्नामध्ये जगद्गुरु तुकोबरायला गुरुची भेट झाली. भोजना मागती पडीला विसर स्वप्ना माझी. स्वप्नामध्ये सद्गुरूची भेट झाली. महाराजांचं अंतकरण भरून आलं आणि महाराजांच्या मुखामधून बाहेर पडलं अभंगाचं पहिलं चरण. उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता हो उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता हो उजळले भाग्य उजळले भाग्य हरी बोल. उजळले भाग्य उजळले भाग्य उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता हो उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता हो उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता हो उजळले भाग्य उजळले भाग्य उजळले भाग्याता अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली उजळले भाग्याता अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली संत दर्शनी आला 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 टाळ्या वाजवली टाळ्या. वा जबरदस्त चाल म्हणते इकडे. वा इकडे पहा माझ्याकडे पहा माझ्याकडे पहा. 2 मिनिटाच्या अगोदर मी तुमच्या समोर बोललो की महाराज जीवनात चिंता होती. बोललो ना चिंता होती. आता महाराज म्हणतात माझ्या जीवनाची चिंता गेली. अवघी चिंता. चिंता का गेली? माझ्या जीवनामध्ये संत महात्म्याची भेट झाल्यामुळे माझ्या जीवनाची चिंता गेली. दादा बरं चिंता तर गेली पण माझं भाग्य उजळले. मी तुमचा जास्त टाइम घेणार नाही बरं, कारण मला दोन्ही बॉल जायला येते. लक्षपूर्वक ऐका. ज्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये संत महात्म्याची भेट झाली ना दादा, ओ दादा, त्या दिवशी तुमचं खरं भाग्य उदय. भाग्याचा उदय ते संत पाय रे बाबा संत
साधूची भेट सोपी नाही. नाही, आमच्यासारखे पुष्कळ भेटतील तुम्हाला, काही वान नाही. आणि तसंही आमच्याबद्दल जीवर येलाय, तुमचं जीवारच येलाय. एका जणानं श्लोकच लिहून ठेवला आमच्यावर. साधू साधू म्हणतात कशाला, पांढरी फटकरा येतात दिशाला. उन्हाळ्याभर हिंडतात गोपाल काल्याला, पेरणं ज्वार येते म्हणून जातात पंढरपूरला गजानन महाराज. हा, हे ऐदे आहेत ना रे गड्या, याचे काम धंदे जीवार येतात. यायले माल पाहिजे खायले आणि हिंडतात हे. तुम्हाला काय वाटते आमची लय मजा आहे? चला बरं मला सांगत, चला तुम्ही चला, मी तुमचा सारा खर्च करतो. आता हे सोयऱ्याचं गाव होतं पद्धती नाही. पाटली तांब्या गिंब्या बिलकुल फरायचं, चहा लांड्या काय घेतं. आता हे सोयऱ्याचं गाव होतं, दोन्ही इकून नाते आहेत. पण बटीन बेकार काम आहे. महासंघ विचार आमचे सरले महासंघ कधी 5-6 जण संघच असतात गाडी. पोरं वावरातून आले आणि म्हणत महाराज गेल्याबरोबर जेवण करू. आम्ही गेलो ज्या गावात, आम्ही बॉयकटमध्ये बसलच राहिलो. आम्हाला कोणी बोलावलंच नाही. जे बसलच राहिलो बाजी. 10 वाजता आलं पाणी. सारे लोक चालले गेले घरी, कोणीच नाही मंडपात. लाऊडस्पीकरवाला मी महाभोरचे पोरं. तर लाऊडस्पीकरवाल्याजवळ गेलो, म्हटलं राजा आम्हाला भुका लागल्या राजा. तो लाऊडस्पीकरवाला एवढा गरम झाला मावर, तुम्हाला समजत नाही म्हणे राजा, एवढं मोठं मला नुकसान झालं, तुम्हाला खायची वळली म्हणे. मा स्पीकरवाला झाला म्हणे राजा, मशीनवाली झाली. त्यानं एक पोट्ट बोलावलं असं आहे ना, जाय रे जायने म्हणे येईल जे आले कोणाच्या घरी पंगत आहे. कोणाच्या तारखा घेता का बे म्हटलं. ते पोट्ट आलं माझं, चला जे आले इथं आळच्या खाऊन जेवल्या, मला काय काय जेवता म्हणे राजा तुम्ही. आता लांड्या तुला पोट्ट बोलून राहिले का, किती बेकार काम आहे. जाऊ द्या, भुका लागल्या होत्या, इलाज नाही. जयच्या घरी गेलो, ती आजी म्हणते खलास झालं बापा, येतलं राहत असते का रे बापा, कोण्या गावचा साधू आहे रे बापा, मला काहीच टाइम लिहायचे होते. म्हटलं का बोराट काम आहे. म्हटलं लांड्या उपाशीच मरू लागते वाटते आज. बाजूची बाई उठली, ते बाई म्हणे आमच्या घरी आहे महाराज, पण आमच्या घरात झोपेल बसेल जागा नाही. सारे लोक झोपेल आहेत म्हणे महाराज. महाघरी आहे म्हणे उरे, आम्ही तुम्हाला काढून देतो, तुम्ही बाहेर बसा. आता बाहेर पाणी पडेल होतं, कसं बसलोशी ना आम्ही. काय हसता राजा. हा, असा उतार होता ना, असा माता होता. मी बसलो तिकडून, महाबोरचे पोरं बसले इकडून. आणले त्याने केळीचे पानं. मोळा साधू बा काला. म्हटलं आम्ही काला मोळ्याला केला, आमचं जीवनच काला मोळ्यासाठी आहे. महाबरोबर लहानसा पोरगा होता असा, तो म्हणे महाराज हे भाकर मोळत नाही ना, मॅट दाखोटा घे ना, घे एखादा गोटा. अक्षरशः वरण आणलं आंबेडकर बा, त्या वरणा लाल जर तोंडी शिमा. मॅटा कसं खावं, लय फरक आहे बाजी. ताळकरेचे पोहे, तुमचे सगोनचे पोहे आणि पाहुण्याचे पोहे लय फरक आहे. भारत पाकिस्तानच आहे. तुमचे पोहे पान, तुम्हाला पाण्याचा गिलास ठेवाल की पोहे खायचे. पोह्याचा घास घ्यायचा आणि घे घास घ्यायचा. ते पोहे तसे जातच नाहीत ना अंदरे, ते गोळेच असतात ना गोळे. ते गोळ्या घ्यायचा, ते पाणी लोटत 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 न्यावं लागतात. ते आमचे पोहे बरं, पाहुण्याचे पोहे विचारा त्या बाहेर पोहे. त्यात लागे सांबार, खोबरं खीस, बारीक शेव, लागे चिक्कू, लागे शेप, मनात पार्लीजी, श्वास बळाय. ते वरण आणलं भाऊ इमानदारीनं, ते लाल जरत ते वरण त्यानं अटी टाकलं. अडचं वरण मा पात्राला आलं. तर मॅडलं तू अटीच थांब अटून दाण काढून द्यायचा. दाण बरोबर इथे दांडा काय हसता राजा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना कलियुगी. अरे साधूची वेळ झाली रे झाली. इकडे पा साधू सकारा माळची भेट उद्या हो. एकदा बाबाची भेट झाली रे झाली. उडी मारत काय, भेट झाली रे झाली. पाता पातुटी झाली, बाबा पातुटी झाली, बाबा पातुटी झाली.
झाली बाबा बाबा तुटी दैन्य गेले उठा उठी दैन्य गेले उठा उठी झाली बाबा बाबा तुटी झाली बाबा बाबा तुटी पाप ताप दैन्य जाये उठावणी पाप ताप दैन्य जाय उठा उठी झाली या भेटी हरिदासा झाली या भेटी हरिदासाची साधूच्या जर मनात आला ना महाराज, मनात आला ना, इकडे पा त्याच्या जर मनात आलं ना, जरी होय राणा रंग त्याचा, तरी होय राणा रंग त्याचा. जरी होय राणा रंग त्याचा. तुका म्हणे आले समर्थाचे माना, म्हणे आले समर्थाचे माया. तरी होय राणा रंग त्याचा, तरी होय राणा रंग त्याचा. तरी होय राणा रंग त्याचा. तरी होय राणा रंग त्याचा, राणा रंग त्याचा. पाणी 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 गणगणात अंगावर कपडा नाही, पायात चप्पल नाही, मेचा महिना तपून राहिला. पाणी करत करत भास्कर पाटलाच्या मळे शिरले. आंब्याच्या झाडाखाली मळकं दिसलं, भरलेलं मळकं. मग धावत गेले, धावत भरणं घेणार. भास्कर पाटील हजर होते. खबरदार, पाण्याला हात लावू नको. परिसरात पाणी नाही. ज्यांच्या दरबारात आज 24 तास थंडगार पाणी आहे, जा. बिन पाण्याचं गाव, बिन तरोळ हे तुमचं, बिन पाण्याचं 24 तास पाणी दिलं गजानन महाराजनं त्या गावात. त्या वक्ती समाजानं पाणी नाही दिलं. श्रीराम महाराज असताना लोकांना ओळखलं नाही, महाराजांनी नाही ओळखलं. सखाराम महाराजांचं गाव होते, या गावातून सखाराम महाराज जात होते. किती लोकांनी सखाराम महाराजले ओळखलं, महाराज नाही ओळखलं. साधू असताना लोकांच्या लक्षात येत नाहीत महाराज नाही. आजही पाहा तुम्ही काय अवस्था आहे महाराज, तब्येत खराब नाही, ऑपरेशन होईल आहे. लोक रुसतात की बुवाजी आली नाही, बुवाजी आली नाही. अरे त्याची परिस्थिती पहा ना काय का. हा, अरे आपण समजून घेतल्या पाहिजेत काही काही गोष्टी, की त्याच्या भोवती किती व्याप असेल. हे ना कोणाकोणाच्या घरी जा, नाही समजून. लोक एखाद्या कार्यक्रमात जर नाही गेले, लोक म्हणतात बुवाजी आमच्या घरी काहून नाही आले, मोठ्याच्या घरी जातात. दादा, लोक गेल्यावर लढतात हो, लोक गेल्यावर वळतात. नाही द्यायला पाणी, नाही द्यायला. समोर वीर दिसली, विहिरी दिशेने धावत निघले. ए बाबा, त्या विहिरीत पाणी नाही, विहीर कोरडी आहे. महाराज विहिरीजवळ आले. आल्याबरोबर करील ते काय, हे महाराज, काय नये महाराज. करील ते काय हे महाराज. करी पाय बीज सुतांगी, हरी पाय करी पाय बीज सुतांगी. एका क्षणात विहिरीले झरा लागला. विहिरीच्या वर पाणी. धावतच गेले भास्कर पाटील. पाय पकडले. बाबा चुकलो, बाबा चुकलो, बाबा चुकलो. भास्करा, ए भास्करा, पाणी पाहिजे होतं ना रे, पाणी. कर बागायत आता कर. मा सारखा असता तर म्हटलं असतं बरं केलं राजा, या 2 बोर मारले, फेल गेले. बरा बजेट बसवला तुम्ही आता. भास्कर पडे, बाबा आता बागायत नाही करणार बाबा, नाही नाही नाही.
आता या जीवनाचं बघाय करील बाबा. प्रॉपर्टीला लात मारली भाऊ. 13 कोटीची प्रॉपर्टी वसुदेव महाराजांनी गजानन महाराज संस्थेला दिली ती. हा, लात मारली प्रॉपर्टीला आणि गजानन महाराजच्या जीवनामध्ये सानिध्य गमावलं. काय भाग्य महाराज, स्वतः गजानन महाराजांनी समाधी दिली. भास्कर पाटील तव भक्त, भास्कर पाटील तव भक्त, भास्कर पाटील तव भक्त, तव भक्त, तव भक्त. उद्धरिलासी त्वरित, उद्धरिलासी त्वरित, उद्धरिणाची तत्कालिका, उद्धरिणाची तत्कालिका. भास्कर पाटील तव भक्त, उद्धरिलासी त्वरित. भास्कर पाटील तव भक्त, उद्धरिलासी त्वरित. तव भक्त उद्धरिणाची तत्कालिका. तेरा दिवसाचा विधी गजानन महाराजांनी केला. गजानन महाराजांनी साधी गोष्ट आहे काय? तुमचं पोरग करीन की नाही भाग्य नाही. आपले पोरं नाही करते, नाही करते महाराज. 13 दिवसाचा विधी गजानन महाराजांनी केला. 10व्या दिवशी 11व्या दिवशी कावळा तुम्ही बोलावता येत नाही. लोक म्हणतात आला आला, अरे अरे गेला हो, गेला गेला गेला. एवढे कावळे आले. आता मी मागच्या महिन्यात कीर्तन करून आलो. आजही कावळा येत नाही बहुतेक. आज हो कावळा जा, आज का गेले, अजून नाही आले. भास्कर पाटलाचे भास्कर महाराज झाले. भास्कर महाराज संस्थान तुमच्यासाठी वाघबा. भास्कर महाराज संस्थान कोण होते? एक जागीरदार व्यक्ती होती. जागीरदार, जागीरदार असणारी व्यक्ती दादा भाऊ महाराज झाली. कशामुळे? कशामुळे? धन्य आजी दिन संत दर्शन, धन्यादी दिन संत दर्शन, अनंत जन्मीचा शिरा गेला, अनंत जन्मीचा शिरा गेला. आजची पंगत कोणाची होती? आजची पंगत कोणाची होती? पंगत आजची आहेत का? अटी या बरं पंगतवाली इकडे या बरं. पंगतवाली या इकडे या. अगं याचा हार काढायचे. पंगतवाली या इकडे. संध्याकाळची पंगत होती का? दोन्ही टाइमची एकाच इकडे आहे ना? या इकडे या भाऊ. तुमची पंगत होती ना दिवसभरची, इकडे खरोखर तुम्ही भाग्यवान. का बरं? या सप्त्यामध्ये हा यज्ञ आहे. या यज्ञामध्ये जे अन्नदाते आहेत ना ते भाग्यवान आहे. साधी गोष्ट नाही महाराज. आज तुमच्या घरी खरंच दिवाळी होती. आज तुमच्या घरी सगळे जेवढे सगळे लोक जेवले ना, सकाळी संध्याकाळी, आता हे संध्याकाळी हे सगळे लोक जेवले. हे लोक जेवले म्हणजे तुमच्या घरी आज काय होती? काय होती? लांड्या मनाचा सांगून राहिला काय? मी मनात सांगत प्रमाण घ्या. तुका म्हणे आले घरा, आले घरा, तुका म्हणे आले घरा, मोठी दिवाळी दसरा, मोठी दिवाळी दसरा. झाली बाबा बाबा दुटी, झाली बाबा बाबा दुटी. तुका म्हणे आले दिवाळी दसरा. आला प्रमाण. तुका म्हणे आले घरा म्हणजे साधू घरी आले की काय आहे? दिवाळी. मग दिवाळी दसऱ्याला काय करते माणूस? दिवाळीला काय करते माणूस?
दिवाळी दिवशी पंगत काची असते पुरणाची पोळी बेसन पोळी फोडणीचं वरण उडदाचं वरण हा? बर्फी होती का याच्या घरी बर्फी होती का कोणाची होती 4 जणांची होती ना म्हणजे गोड होतं ना काही ना काही मग तुम्ही दिवाळी आज घरी साजरी केली आता लक्षात ठेवायचं म्हणजे सप्त्यातला दिवस कसा झाला पाहिजे हा दिवाळी सारखा झाला पाहिजे आहे का नाही पण तुम्ही ते केली सकार सकाराम महाराज की जय. हाला विठाला विठाला. हो हो आता दिवाळी यायली होती आणि मला आज दिवाळी आहे मला आज का बरं कारण ज्यांच्यामुळे आम्ही आज अटी उभी आहोत ज्यांच्यामुळे आम्ही पूर्ण महाराष्ट्र फिरून राहिलो आणि खरोखर त्यांची आमच्यावर कृपा आहे ती म्हणजे आमचे दादा पाटील आज कीर्तनात आले आज आणि त्यांचीच कृपा म्हणून आमच्या डोक्यावरून आम्ही महाराष्ट्रात फिरून राहिलो आज मले दिवाळी आहे कशी कसे सखे हरिजन भेटतीला सखे हरिजन भेटतीला सखे हरिजन भेटतीला सखे हरिजन भेटतीला दसरा दिवाळी तोतिया भाषण दिवाळी तोतिया भाषण सखे हरिजन भेटतीला सखे हरिजन भेट सखे हरिजन भेटतीला सखे हरिजन भेटतीला हरिजन भेटतीला बस आपली बाजू खलास आता फक्त 10 मिनिटं राहिल्यात आता आता आपली बाजू खलास साधूची भेट होणं याले महाराज भाग्य समजतात आता तुम्ही बोला चला 10 मिनिटं राहिले तुम्ही बोला आता तुम्ही कशाला भाग्य समजता चला बोला. तुम्ही म्हणता, "नाण्या, तू आम्हाला बोलायला लावून राहिला, तुला काय उभं केलं?" कसं उभा आहे, तुला दिसून राहिला ना? मी सांगतो. ज्याच्याजवळ भरपूर पैसा आहे 20-25 पोर आहे पत्नी ती सुंदर आहे तुम्ही म्हणता तुम्ही राजा भाग्यवान आहे बाबा तुमचं काय पाहा लागते हे भाग्य भाग्य तरी नो हे धन पुत्र तारा भाग्यतरी भाग्य तरी नो हे भरपूर पैसा धन 20-25 पोरं पुत्र पत्नीची सुंदर तारा हे भाग्य कशात भाग्य दादा निकटवास बरा संतापायी निकटवास बरा आता या 3 मुद्द्याला 1 घंटा पाहिजे भाग्यत्री नव्हे धन भाग्यत्री नव्हे पुत्र आणि भाग्यत्री नव्हे तारा चला काय मत आहे तुमचं आता हा तुम्ही सांगा ना तुमचं काय मत आहे चालू देऊ ते का वावर आहे आता घेणं घेऊन एवढा आता हे अरे टाइम घ्या तुमची ड्युटी घ्या 8:30 ते 10:30 वाजले ना टाइम झाला ना आता काय करायला लागेल ड्युटी झाली ना आता काय करायला लागेल एकदा भजन करा ठोक बार कुमार तुम्हाला माल्यात काही कुत्तरपणा वाटून राहिला इमानदारीने सांगतो मला डॉक्टरनं मनाई केली कीर्तनाची महाराज तुमच्या हृदयावर सुजन आली आहे तुम्ही आराम करा मी परवाने करून राहिलो बरं माल्यापेक्षा बिमार तुम्ही दिसून राहील काय टेन्शन आहे लोकांना काही समजत नाही आमचं प्रभाव विचारात आहेत लोक काहीतरी हा एक जण मोबाईल पाच एसटीच्या खाली उतरलं फिरलं डबल त्याच एसटी चढलं
हँग होलेत लोक, हँग होले काही विचारायला लोक काहीतरी. हो चिंता नका करू बरं तुम्ही. अरे तुमचे हनुमंतराय समर्थ आहेत ना राजा. हा अरे कुत्र्याला भाकर टाकली, कुत्र भाकर खाऊन नाही राहिले ना आता. नाही खात ना कुत्र भाकर. ते म्हणते तूच काय, मी चाललो पुढच्या घरी पोई आहे. कुत्र जर भाकर खात नाही महाराज, आपण सकारा महाराजच्या जवळ आणणार राजा. सकारा महाराज तुम्हाला उपाशी ठेवतील काय? फ्रेश चेहरे ठेवा, फ्रेश बिलकुल. चला करा हातवर सर्वजण. पहा बरं किती लोक आहेत बसेल बाहेर, किती मोठे लोक आले. लोकच येत नाहीत म्हणता, कसे काय आले लोक? पहा बरं, ते गाड्यावर आहेत का लोक बसेल काय? पाहिजा बा, गाडं गिळं पडलं नाही पाहिजे. पाहिजा अथटी हात वर केले लोक आहेत. करा हात खाली. टाइम लागला, पण टाइम लागला जरासा. काही इलाज नाही तुमचा. अख्खे महाराज लोक मातीत घातले तुम्ही लोक. गेले, खरंच गेले बरं. आमचे ज्ञानदेव भाऊ गेले कापशीचे, पाटकर भाऊ गेले, भोजने महाराज गेले, अरे महाराज. आता आमचे लक्ष्मी भाऊ गेले. आता फक्त नाही, मोकळं बोलून घ्या ना तुम्ही. नाही बोला, मोकळं बोलून घ्या, बोलून घ्या मोकळं. तुम्ही सोयऱ्या ना माले घ्या मोकळं बोलून. म्हणा ना फक्त लांड्या बाकी आहे. बोला बोला बोला. तुम्ही भजन केलं नाही केलं मला काय जाईल? हा एसटी आली, एक जण एसटी चढलं, कंडक्टरकडून तिकीट काढलं आणि खाली उतरलं. एसटी जाऊ दिली. जोराने हसून राहिला. आपण कंडक्टरला फसवलं. आपण कंडक्टरला फसवलं. कोण फसवलं म्हणजे काय केलं म्हणे, मी तिकीट काढली पण एसटीत बसलोच नाही. कंडक्टरचं काय गेलं? हा तसं आम्ही लोक कंडक्टर बस शांत बसा, नाही जाय एसटी खाली. हे जरी नाही गाल तरी दुसरा येईल, हे जरी नाही गाल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. सरळ शेवटी बा काळ बांधून नेईल. सरळ शेवटी बा काळ बांधून नेईल. शेवटी बा काळ बांधून नेईल. शेवटी बा काळ बांधून नेईल. जनार्दनी बा मोठे काय जाईल. राजनार्दनी बा मोठे काय जाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोल बोली तो देखा. 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 आवाज द्या त्याचे. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. हॅलो 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 हॅलो. हॅलो हॅलो. वा वा सांप्रदायिक भजनी मंडळ काकोडा. जय हो. मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी वारी. मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी. मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी. मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी. करा हातवर सर्वजण. हे कर रे बरोबर. डबल कमावलं ते. हॅलो करा ताई. राहू दे उद्या लोक तशीच. आता वाजवा ताळी एकसारखी. हो बारक माये. हो बारक माई. 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 हो बारक
चला घ्या चहा आता दिलीप चेहरे पाहिजे काय चेहरे पाय असं वाटते फवारा मारला फवारा. हा आता 1 घंटा मी सहज काढतो. बसा ना तुम्ही खालचे लोक बसता ना. हा? मग चला घ्या 100 रुपये. चाल गळ्या घरी. एक मुद्दा सोडतो 5-10 मिनिटात श्वासमतीत करतो. भाग्य तृण वे धन. पैसा म्हणजे भाग्य नाही. नाही हॅलो तोंडात घालू का? हो. तुम्ही आले होते त्या दिवशी काय बरोबर आणलं होतं? चला बोला काय आणलं होतं? काय जासांत काही एखादं बुड्डल नाही. हातातली अंगठी नाही. गळ्यातला गोप नाही. तुमचं ATM कार्ड नाही. बरं घरातला हरभरा नाही. बरं घरातली तूर नाही ना. नाही ना. मग एखादा केंद्र येऊ देत का नाही? तुले काय लांड्या मागण्या पडले धुळावळे? तुले काय बेकार काम आहे? वरंगणी म्हटलं लोक तर कापतातच. खेळू नको मांडू. नाही ना ऐकत नाही. हो नाही ना. हो नाही ना ऐकत नाही ना. हो नाही ना. हो नाही ना बे. हो मजाक करू नको ना. हो नाही ना. हो नाही ना बे. ऐकत नाही ना. हो मजाक करू नको ना. पाय जो मरशील तू. तुमच्या गावात खरंच चांगला आहे बरं. खरंच चांगला आहे. मला आल्याबरोबर भाऊन सांगितलं लांड्या आमच्या गावात पहिल्या दिवशी वर्गण्या दिल्या लोकांना. कोणाचे 5,000 कोणाचे 6,000 कोणाचे 7,000. काहून हसून राहिले बा तुम्ही? तसं काही पण ते तसंच आहे. पण तरी तुमचा परिसर चांगला आहे महाराज. सकारामार्गचा परिसर आहे तुमचा. तुमच्या गावात लोक वर्गणी आणून तरी देतात का नाही? अरे तुमच्या गावात लोक वर्गणी आणून तर देतात का नाही? अरे बोला ना. आता नाही पण कार्याच्या दिवशी वेगळ्या बाया वर्गणी मी नसतो ते आले मग. पतोराई गेले. पतोराई आले. वर्गणी दिला पतोराई. आमच्या गावात आम्हाला पुस्तक घेऊन फिरावं लागते गावात. ते पोरग असते बाहेर बसेल. त्या पोराला म्हणा की जाय त्या बाबाला बोलवून आण जाय वर्गणीवाले आले. ते पोरग घरात जाते वापिस येते. माय बाबा म्हणतात घरी नाही. काही लोक जवळ जाऊ आपण बुवा मी वर्गणीसाठी आलतो बा. काची वर्गणी? किती वर्गणी द्या? आमच्या पोरीचं लग्न आहे का? किती द्या होतं? काची वर्गणी? त्या आपल्यासाठी सप्ताह आहे भागवत आहे असं. चांगली गोष्ट आहे. आमच्याच्यानं होत नाही. तुम्ही लोक करता. वा 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 असं वाटते पुऱ्या सप्त्याची वर्गणी एकटाच देते. वा वा वान वा वा वान वा वा. भाऊ तुमची किती लिहायचे मग तुमचे? मीच सांगू काय? लिहा मग आपल्या 11 रुपये. अरे रे 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 जाऊ द्या. एक व्यवहारात म्हण आहे. भगवान जब देता है तब बोला जोरानं. भगवान जब देता है तब भगवान जब देता है तब ये सब मालूम है तुमको. भगवान जब देता है तो चप्पल फाड़ के देता है और जब लेके जाता है ना तो पराठा लाल पड़ता है. त्याचं त्याला जर नाही दिलं. भगवंताची गीतेमध्ये शब्द आहे माझं मले जर नाही दिलं तर मी तुमच्या घरात चोर होईल. अटी नाही देसान. भांबूरकरले देसान. मोकारले देसान. राठीले देसान. वायचाळले देसान. सुभाष भागळेले देसान. कोणाचे नाव सांगितले मी हे? किती लवकर आले तुम्हाला? कुठचे डॉक्टर आहे? ते अकोल्यातले डॉक्टर आहे. अरे गल्लीत डॉक्टर निघले आता. कोणी गल्लीत डॉक्टर आहेतच. मी आता नवीन डॉक्टर पाहिला एक नवीन बोर्ड. गुप्तरोग तज्ञ. गुप्तरोग डॉक्टर तज्ञ. मोठमोठे बोर्ड लागले आहेत बा. सारे दवाखाने भरेल महाराज. पण सगळ्यात जास्त बिमार महाराज लोक आहे. एक महाराज लोक बिमार आहे. आता हे कोण गेले? हे घे ना लँड्या पॅकेट. घे ना. घे लँड्या पॅकेट. घे. पॅकेटाचा परिणाम आहे हा. पैशाचाच परिणाम आहे. काचा आहे?
मी तुमच्याकडून घेऊन मी एक दवाखान्यात गमावली तिकडे. सोपं नाही हे. मोठमोठे बोर्ड लागले तुम्ही चला शेगावात. मोठमोठे बोर्ड आहेत. नाक कान घसा अंदरे घुसा. टेबलावर झोपा. हा करा. जीभ बाहेर काढा. डोळे दाखवा. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. या श्वास. या श्वास घ्या. या श्वास. घ्या श्वास. घ्या श्वास. घ्या लांब श्वास. झोपा 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 झोपा. वा उलटे वा. मी आहे ना इथे. तुम्ही घाबरता कशा रे. मी आहे ना. तुम्ही घाबरू नका. मी आहे ना. तुम्हाला खड्ड्यात झालेले. तुम्ही झोपा शांत करून झोपा. झोपा झोपा झोपा. करा पाय लांब करा. करा पाय जवळ. करा पाय लांब. करा जवळ. या श्वास. या श्वास. या श्वास. हा उठून बसा. बसा. हा काय होते तुम्हाला. हे एक लोक काय केलं ते. रावाने विचारतं का काय होते तुम्हाला. आमचा परमात्मा दयाळू आहे महाराज. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पीडिला. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पीडिला. नुसतं मुठभर पोळी नेली महाराज. नुसतं मुठभर या पोळ्यासाठी सुदादेवाचं घर नाही सोन्याचं केलं पण नगरी सोन्याची केली. म्हणून भाग्येत नव्हे धन. भाग्येत नव्हे पुत्र. भाग्येत नव्हे तारा. निकटवास बरा. तुम्हाला हा लाभ कोणामुळे प्राप्त झाला. संत दर्शनी. कोणता लाभ. पद्मनाभ. धन्य आनंदाचे सापडली वेळ. साधू संत माय बाप तेही गेले पंढरीशी. आपल्या भागात आपण खरो भाग्यवान आहोत की आपल्या भागात सकाराम महाराजसारखे तुकाराम महाराजसारखे साधू आहे. साधू संत माय बाप तेही गेले कृपादान संत दर्शनी. संतांच्या दर्शनामुळे मला परमात्म्याची प्राप्ती झाली. त्या परमात्म्याला कुठे ठेवलं. इथे ठेवलं. संपुष्ट हे हृदय पेटी. ओ महाराज तुम्ही म्हणता देव व्यापक आहे. विठ्ठल विस्तारीला. इथे बसतो काय बसतो. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती. एवढा प्रभू भावे जेने साठविला जे हृदय. ओ महाराज तुम्ही हिंड्याचं काम पडलं. हिंड्याचं कामच नाही. तुका म्हणे होता ठेवा होता माझ्या वडिलाची पंढरीची वारी. ठेवा होता पण तो या भावा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली. अशा प्रकारे मी अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगितला. बोलण्या बोलण्यातून माझ्या मुखातून काही वाईट शब्द निघले असतील तुमची सर्वांची माफी मागतो. लाऊडस्पीकरवाल्याची माफी मागतो. कुठे गडी तू खाली बसला काय. तू कुठे गेला दुसरा. त्याला राग आला वाटते मला. हा त्याचा साऊंडिंग आहे का. कॉल आहे का. तुला राग आला का. नाही ना. येशील तर मार बुवा. हो होते जास्त बाबा. बोलण्या बोलण्यातून माझ्या मुखातून काही वाईट शब्द निघले असतील मी तुमची सर्वांची माफी मागतो. खरोखर भाग्य आहे महाराज. असे अधिकारी मला त्यांचं दर्शन आज झालं. दादा पाटील आले माझ्याबरोबर. आमचे भाऊ सहदेवराव पाटील ते सुद्धा बरोबर आहेत. आणि आज गावातली आपल्या दिलीप भाऊ हजर आहेत. आमचे ते भाऊ आहेत ती खाली बसले आहेत. ते पण लांड्याचं म्हणून आले तरी हे चांगलं आहे बाबा. तुमचं माझ्यावर प्रेम असंच राहू द्या. वास्तविक पाहता
काळ लय बदलला महाराज. आता प्रगडीनले मी फोन लावलाय का साधूले, म्हटलं बाबा तारीख पाहिजे. कोण बोलून राहिलं, म्हटलं मी लांडे बा. हां काही हरकत नाही महाराज, दिली म्हणे मी तर 9 तारीख. 5 मिनिटात फोन आला की तुम्ही पॅकेटचं नाही बोलले. आता सांगा ना महाराज. तुम्ही लांडे महाराज ना. हां म्हटलं हो. तसं मला 40-45 लोक देतात. तुम्ही लांडे महाराज ना, तुम्ही मला 35 देऊन टाका. मी म्हटलं 35 काची, तो गाडी भाड्याची आहे का? नाही म्हणे गाडी माझी स्वतःची आहे. मी म्हटलं मुक्ताई नगर ते पारस 2000चं डिझेल म्हणा, ते 2 टोल दर 500 रुपयाचे 2,500 वर देतो, अजून 6,000 देतो. मला म्हणे माझं कीर्तन तुम्हाला परवडणार नाही. मोबाईल बंद करून टाकला. आता लांड्या 40 वर्षे झाले तू कीर्तन करून राहिला, पायाचे बॉल गेलेले का? आठवणं या गावात कीर्तन येत जाऊ मी. आठवणं कुठली गोष्ट आहे. अजून स्वतःची गाडी नाही महाराज. नाही खरं म्हटलं या लोकांना लई दांगोळ करून लावला. आणि प्रत्येक गावात मी एक सांगून राहिलो, आता तुम्हाला तुमचा सप्ताह जर पार पाडायचा असेल ना चांगला, आता तो सप्ताह जर तुम्हाला टिकायचा असेल, त्याच्यावर एकमेव इलाज सखाराम महाराज संस्थान रोल. जय सखाराम श्री सखाराम जय 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 श्रीराम. जय सखाराम श्री सखाराम जय 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 श्रीराम. जय सखाराम श्री सखाराम जय 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 श्रीराम. जय सखाराम श्री सखाराम जय 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 श्रीराम. जय सखाराम श्री सखाराम जय सखाराम समर्थ सद्गुरु जय श्रीराम. जय सखाराम श्री सखाराम जय सखाराम समर्थ सद्गुरु जय श्रीराम. जय सखाराम सखाराम श्री सखाराम जय 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 श्रीराम. जय सखाराम श्री सखाराम जय 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 श्रीराम. बोलो जय देव.